उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या पुढे आपल्या व्यथा मांडल्या आणि कर्जमाफीची मागणी केली। सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करते, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं। शेतकऱ्यांचं सर्वस्व उद्ध्वस्त झालंय, काहींना 2 रुपये तर काहींना 3 रुपयांची मदत मिळाली आहे। फसल विमा म्हणजे फसवणूक आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यादरम्यान केलं। मुख्यमंत्री दिवाळीपूर्वी मदत करणार होते, दिवाळीपूर्वीच्या मदतीचं काय झालं हा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यामधल्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजताच राज ठाकरे यांचे दौरे सुरू झाले। शशिकांत शिंदे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। निवडणूक आयोग रडीचा डाव खेळतोय असं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलं। व्हीव्हीपॅट मध्ये चोरी असणार, त्यामुळे त्या घेतल्या नाहीत असं म्हणत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय। लोकशाहीने दिलेला अधिकार सरकार हिरावून घेते अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय। उद्धव ठाकरे घराबाहेर पडले याचा आनंद आहे, टोमणे मारण्यापलीकडे ठाकरे काहीही करू शकत नाही असं फडणवीसांनी म्हटलं। तर विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी दिली। उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा हा शेतकऱ्यांसाठी नाही तर स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात दौरा केला नाही आणि मदतही केली नव्हती। नौटंकी करण्यासाठी ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरून टीका केली आहे। मातोश्री सोडून पहिल्यांदाच उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, हे पाहून बरं वाटलं। सगळ्याच बाबी नकारात्मक पद्धतीने पाहणं चुकीचं असल्याचा टोला त्यांनी लगावला। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय। रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केला, याची मोहोळ यांनी अल्पसंख्याक मोर्चाच्या चिटणीसपदी नियुक्ती केल्याचा दावा धंगेकरांनी ट्विट करून केला। भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे। आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेमधून उत्तर नागपूरमधल्या मुस्लिम मतदारांविषयी केलेल्या विधानावरून त्यांनी शेलारांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। उत्तर नागपूरमध्ये 8342 मुस्लिम दुबार मतदार असल्याचा दावा आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता। बुलढाणा शहरामध्ये 8000 मतदार दुबार आहेत, तसं आम्ही निवडणूक आयोगाला कळवलं अशी माहिती संजय गायकवाड यांनी दिली आहे। निवडणूक आयोग ऐकत नाही, त्याला फासावर लटकवण्याचे अधिकार आम्हाला नाहीत असं म्हणत गायकवाड यांनी नाराजी बोलून दाखवली आहे। विरोधक आणि सत्ताधारी आमदार निवडणूक आयोगाच्या कारभारावर उघडपणे नाराजी व्यक्त करतात। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील यांना एक धक्का बसलाय। त्यांचे कट्टर समर्थक सैदापूर ग्रामपंचायतीचे सरपंच फत्तेसिंग जाधव यांच्यासह उपसरपंच विकास सेवा सोसायटीचे चेअरमन यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। धाराशिवमधल्या रस्ते विकास कामासंदर्भात मंत्रालयामध्ये एक बैठक पार पडली। याला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते।
रस्ते विकास कामाचं कंत्राट देण्यात आलं होतं। या संदर्भात लिखित खुलासा द्यावा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। इस्लामपूरचं ईश्वरपूर आणि त्यामध्येही उरण ईश्वरपूर नामांतरणावरून जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांना टोला लगावलाय। देवाभाऊंना ईश्वरपूरच्या आधी उरण नाव आहे हे माहीतच नव्हतं। स्थानिक लोकांनी उपोषण केल्यानंतर देवाभाऊंना लक्षात आलं की आपल्याला ज्यांनी हे करायला सांगितलं ती मोठी चूक आहे असे जयंत पाटील म्हणाले। पुण्यामध्ये झालेल्या हत्या आणि गोळीबाराच्या घटनेविरोधात शरद पवार गटानं आंदोलन केले। पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेत राहिली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। गृहमंत्रालय आणि पुणे पोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये अपयशी ठरतायत आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। शिरूर तालुक्यात सध्या नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे। गेल्या महिन्याभरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेचा प्राण गेले। त्यामुळे या भागामधील नागरिक संतप्त आहेत। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिबट्यांची नसबंदी करण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचे संकेत दिले। या प्रकरणी केंद्राकडे परवानगी मागण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा मेळावा असल्यानं महानगरपालिकेला रस्ते नीट करण्याची जाग आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय असलेला रस्ता चकचकीत पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करतात। वारंवार तक्रारी केल्या पण महापालिकेनं रस्त्यांकडे दुर्लक्ष केलं। पण आता मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी रस्ते स्वच्छ केले जात आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण राज्यमार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ वैभव नाईक यांच्या नेतृत्वात बैलगाडी आंदोलन करण्यात आलं। काही दिवसांपासून या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये रील्स चर्चेचा विषय बनले होते, पण प्रशासनानं कोणतीही हालचाल केली नाही। त्यामुळे ठाकरे गटानं आंदोलन सुरू केलं। नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये फूट पडली आहे। आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत, समविचारी पक्षांसोबत आघाडी करणार आहोत अशी माहिती शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी दिली। उद्धव ठाकरे यांच्या दुष्काळ दौऱ्यामध्ये व्हीआयपी खुर्चीची चर्चा वाढली। त्यानंतर ही खुर्ची हटवण्यात आली आहे। संभाजीनगरमधल्या नांदर गावात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत होते। त्यावेळेस विशेष कार्पेटची सजावट करण्यात आली होती, त्यानंतर ती हटवण्यात आली। मनसेनं दिलेल्या इशाऱ्यानंतर डोंबिवली पूर्वकडील स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते। या कारवाईचं नागरिकांनी स्वागत केले। आयुक्त अभिनव गोयल आणि प्रभाग अधिकारी हेमा मुंबईकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली जाते।